पत्रकार आमिर ताळलेकर यांचं अपघाती निधन. भोराव फाटा येथे झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? म्हाप्रल पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून यामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका निष्पाप पत्रकाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील रहिवासी पत्रकार आमिर शौकत ताळलेकर यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला असून त्यांचे चुलत भाऊ शब्बीर ताळलेकर हे जखमी झाले आहेत. पत्रकार आमिर ताळलेकर वय वर्ष 45 व त्यांचा भाऊ शब्बीर ताळलेकर हे दोघे जण सुझुकी बर्गमॅन मोटरसायकल क्रमांक MH06 CE 2335 ही मोटरसायकल घेऊन राजेवाडी फाट्याकडून सवाद गावाकडे त्यांच्या घरी जात असताना समोरील स्विफ्ट कार क्रमांक MH24B 8372 स्विफ्ट कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की यामध्ये पत्रकार आमिर ताळलेकर यांचा मृत्यू झाला असून मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्विफ्ट कार चालक आरोपी गणेश धन्यकुमार देवकाते राहणार मांजरा चौक जिल्हा सोलापूर याने आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार अविचाराने हायगाईने बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला आहे. सदरच्या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी पत्रकार आमिर ताळलेकर व जखमी शब्बीर ताळलेकर यांना महाड येथील न्यू लाईफ हॉस्पिटल येथे उपचाराकरिता पाठवले होते. परंतु आमिर ताळलेकर यांना तपासून डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले, तर शब्बीर ताळलेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्रकार आमिर ताळलेकर यांचे महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात मोठे कार्य असून गेल्या आठवड्यामध्ये छावा मराठा योद्धा संघटनेकडून त्यांना निर्भीड पत्रकारिता म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. मागील काही वर्षांपासून म्हाप्रल पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? संबंधित ठेकेदार की राष्ट्रीय महामार्ग अधिकारी असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. आरोपी गणेश धन्यकुमार देवकाते यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), 324(4), मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे या संपूर्ण अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड.